महाराज निर्विकार नजरेने हंबीररावांकडे बघत राहिले. त्यांच्या काळजाचा कंद ते प्रेम पाहून फुटू बघत होता. तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले, हंबीरराव, तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका. आमच्या मनी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत. करता आहात तर चिंता दुसरी करा. महाराजांनी कसबाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळविले. कसली? रांगडे सरलष्कर सभागती विचारात पडले. युवराजांची. तुमचा ओढा त्यांच्याकडं आहे. बाक्या प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिनतोडीचं सांगाल. त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं. जी धन्यानी त्यांच्याबाबत बिनघोर असावं. या पायांची आण. का कोणास ठाऊक हंबीररावांना पुढे होऊन महाराजांची पायधूळ घ्यावीशी वाटले. सरसे होत त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात भिडविला. त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला. हंबीरराव बाहेर पडले. छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले. आता एकांतात मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली. दारावरच्या पहारेकऱ्याने आत येत वर्दी दिली. चिटणीस आल्यात, येऊ दे त्यांना. महाराज फेर घेऊ लागले. बाळाजी आवजी महालात रुजू झाले. बाळाजी पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या. लिहा, रामराजांच्या शुभकार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही त्याची काही मनी धरू नका. भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू. सांप्रत खबर आहे की आलमगीर दख्खनेत उतरणार. त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं सिद्ध असू द्या. वेळीच आम्ही तुम्हाला याद फरमावू. आमच्या संगती ठेवू. जी. बाळाजीने मजकूर ध्यानपूर्वक ऐकून मान डोलावली. खलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा. आजच्या आज तो पन्हाळगडी जाईल तसे करा. छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली. कसल्या तरी खोल विचाराने ते महालाचे छत निरखत संथ पायफेर घेऊ लागले. सज्जा कोठीच्या बैठकी दालनात बसलेले संभाजीराजे बैठक सोडून ताडकन उठले होते. त्यांच्या मस्तकात झिंझिंत्या मुंग्यांचे वारुळ फुटले होते. समोर पाचाडहून आलेले हुजूर पागेचे 2 हारकारे खालच्या मानेने खडे होते. त्यांतील एकाने पाचाडहून आणलेला पुतळाबाईचा गोटाचा खासा सांगावा संभाजीराजांच्या कानी घातला होता. रायगडाचे सर्व दरवाजे कोणाच्या ध्यानीमनी नसतात. एकाएकी बंदिस्त झाले आहेत. रायगडाचे सर्व दरवाजे कोणाच्या ध्यानीमनी नसता एकाएकी बंदिस्त झाले आहेत. गडाचा राबता थांबला आहे. डाव उडत्या काळजानं आम्ही पाचाडी आहोत. स्वारी अंथरुणाला खिळल्याचं कानी आहे. गडावर कसली तरी घालमेल पडली आहे. काय करावं सुचेना झालं आहे. समजल्या सांगाव्याने काय करावे ते संभाजीराजांना सुचेना. याच पावली कोठी उतरावी. मांड जमवून जनावर रायगडाच्या रोखाने फेकावे या विचाराने त्यांच्या मनी अनावर उचल खाल्ली. पण तिला महाराजांच्या शब्दांनीच पायखीळ घातली. आता आम्ही सांगतो, प्रांत पन्हाळा सोडू नका. एका शब्दानं वा हालचालीनंही आबासाहेबांना आता दुखविणं होणार नाही. द्विधा मनाने संभाजीराजे इरझारू लागले. पन्हाळा सोडताना कष्टी झालेली महाराजांची मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर ठाकली. रायाजी, अंतोजी, तुम्ही दौडत्या टापाने रायगड जवळ करा. जे काही कानी पडेल ते टाकोटाकीनं आम्हाला पावते करा. निरोपाचा हात इशारा देत संभाजीराजे एकांत झाले. सुरतेपासून जिंजी पेडापोलमपर्यंत दौड कहणारे महाराज बंदिस्त गडामुळे रयतेपासून मावळ्यांपासून तुटले होते. रायगडावरचा महाल महाराणीने आपल्या देखरेखीखाली घेऊन गडावरच्या माणसांनीही
आपल्या धन्यांना भेटणे मुश्किल केले होते. सांजवेल असल्याने दिवट्याचा मुजरा देण्यासाठी सोयराबाई रामराजांना घेऊन छत्रपतींच्या महालात आल्या. महालावर आता खंडोजी नाईक, कान्होजी भांडवलकर, गणोजी कावळा अशा खास सोयराबाईंच्या माणसांच्या हत्यारबंद पहारा बसला होता. खुद्द पहारा देणाऱ्या कल्पना नव्हती की महाराणींच्या मनी काही काळेबेरे उगवले आहे. सोयराबाईंनी झरोक्याचे कवाड मिटले. हलक्या पावलांनी त्या मंचकाजवळ आल्या. राणीसाहेब, आमचं एक काम कराल? राजे म्हणाले. हे काय विचारणं? सांगा व जरूर करू. सोयराबाईंनी काय सांगणे होणार ते ऐकायला कानात महाराणी पण एकवट केले. उद्याच हारकारे गडाखाली धाडा. पन्हाळ्याहून युवराजांना बोलवून घ्या. पाचाडच्या धाकट्या राणीसाहेबांना गडावर घेऊन या. बाळाजींना सांगा, आमच्या शारीरिक व्यथा झाल्याची खबर हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी यांना खलिते देऊन कळवा. आम्हाला साऱ्यांशी बोलायचं आहे. एवढ्या बोलण्यानेही छत्रपतींना थकल्यागत वाटले. एवढंच ना? आम्ही जरूर करू ते. स्वारीने निवांतपणा घ्यावा. बाळाजींनाच इकडं पेश पाठवून देतो आम्ही. सोयराबाई रामराजांना घेऊन महालाबाहेर पडल्या. छत्रपती चिराखाद्यानांच्या ज्योतीवर डोळे लावून विचारगत झाले. विठ्ठलपंत रायगडचा काही खलिता? चिंतावल्या संभाजीराजांनी पन्हाळगडाचा देख घेण्यासाठी फेर टाकताना किल्लेदारांना विचारले. काही नाही युवराज, आम्ही त्याचीच वाट बघतो आहोत. विठ्ठलपंतांनी पगडी डुलवीत जाब दिला. समोर कोकण दरवाजा आला होता. त्याच्या दगडबंद पायऱ्या चढण्यापूर्वी संभाजीराजे थांबले. पंडित, काय वाटतं तुम्हाला? आबासाहेब आम्हाला रायगडी का यात फरमावीत नाहीत? की बंदिस्त झाल्या गडावरून खालीही कुणी उतरत नाही? संभाजीराजांनी पाठीशी असलेल्या उमाजीपंतांना विचारले. बहिर्जी, इंगळे आणि कृष्णाजी बंकी यांच्याशी काहीतरी बोलत असलेले उमाजीपंत जी म्हणत पुढे झाले. आदबीने म्हणाले, आम्हाला नाही तसं वाटत युवराज. गडावर बाळाजी चिटणीस आहेत. ते डाक देण्यात कुचराई नाही करायचे. कदाचित स्वामींना आरामही पडला असेल एव्हाना. माणसं चिंतातूर होतात म्हणून छत्रपतींनीच खलिते दिले नसतील. तसं असेल तर साखर पडो तुमच्या तोंडात, पण मनासारखा खेळ्या जगात दुसरा नाही. नको त्या शंकांचा खेळ खेळतो तो. आम्हाला रायगडाशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यांची खुशाली कानी पडे तो आम्हाला चैन नाही. जडावल्या पायांनी संभाजीराजे कोकण दरवाजाची एक एक पायरी चढत माळवदावर आले. विठ्ठलपंत, शृंगारपुराहून आमच्या चिटणीस परशुराम पंतांना बोलावून घ्या. काहीतरी मनी योजून संभाजीराजांनी आज्ञा केली. तसं लिखाणाचं काही कामकाज असल्यास गडाचे चिटणीस आहेत तेव्हा. मनोमन चमकल्या विठ्ठलपंतांनी घोळ धरला. आम्ही सांगतो तेवढंच करा. 2 दिवसात परशुराम पंत गडावर आमच्यासमोर रुजू झाले पाहिजेत. करडी नजर विठ्ठलपंतांवर रोखली गेली. तिला नजर देणे विठ्ठलपंतांना पेलले नाही. जी म्हणत त्यांनी सुटका करून घेतली. पंडित, आमचे रायाजी अंतोजी परतेपर्यंत आम्ही असेच टांगते राहणार. माळवदाच्या दगडी तटावर तळहात टेकीत संभाजीराजांनी न दिसणाऱ्या रायगडाच्या रोखाने नजर जोडली. युवराजांनी धीर धरावा. भावेश्वरीच्या प्रसादानं सर्व ठीक होईल. उमाजी पंडितांच्या तोंडून भावेश्वरीचे नाव निघताच संभाजीराजांना शृंगारपुराचा वाडा समोरच्या क्षितिज कडेत दिसू लागला. एका विलक्षण विचाराची चिरती कळ त्यांच्या काळजात सरकली.
शृंगारपुरात आपणहून बंदिवास पत्करलेल्या आमच्या युवराज्ञी, बंदिस्त रायगडावर आजारी पडलेल्या आबासाहेब, नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेल्या आमच्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई, आणि इथं कुणासाठीही काहीच न करता येणारे आबासाहेबांच्या शब्दांनी जखडलेले, साऱ्यांच्या चिंतेने कोंडलेले, बंदिवान झालेले आम्ही. काय स्थिती ही? तोडावा या क्षणी आबासाहेबांचा शब्द, तोडावा, पन्हाळा सोडून थेट रायगड गाठावा, ते बोलतील ते ऐकण्यासाठी का होईना त्यांचं दर्शन घ्यावं? नाही, नको. आमच्या दर्शनानं आबासाहेबांना आराम पडण्याऐवजी वेदनाच होतील. काहींच्या कपाळी आम्हाला बघताना आठ्या चढतील. बघवणार नाहीत त्या आम्हाला. तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबानीवर घेतलेले बाळाजी, आवजींनाही आपल्या स्वामींच्या कपाळी धरलेल्या आठ्या बघवेनात.